भोगीची भाजी करण्यासाठी इथे मी बोर, वाटाणा, गाजर, वांगे, कांद्याची पात, वालाची शेंग, डहाळे आणि टमाटर घेतलेलं आहे. मग एक कढई घेतली, त्याच्यात पळीभर तेल घेतलं, त्याच्यात कांदा, शेंगदाणे आणि किसलेलं खोबरं टाकून छान भाजून घेतलं. आता आपण ह्याचं वाटण करणार आहे. छान भाजून घेतलं की त्याचं वाटण करायला घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यात काढलं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण आपण सोबतच वाटून घेऊया. हे घरचे मसाले, हे वाटण आपण वाटून घेतलं की परत आपण थोड्या कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं, केलेलं वाटण टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं. छान त्याला असं तेल सुटलं की घरचे मसाले, हळद, तिखट, थोडेसे तीळ, गरम मसाला, काळा मसाला आणि धने पावडर टाकायची. हे सगळं टाकलं की त्याच्यानंतर सगळ्या राहिलेल्या भाज्या टाकायच्या. त्या भाज्या टाकून घेतल्या की छान असं हलवून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान हलवल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं टाकायचं. गरम पाणी टाकलं की तुम्ही एक 5 ते 10 मिनटं त्याला झाकून घ्या. छान असे बटाटे, वांगे हे सगळे शिजले की तुम्ही देवासाठी हे वाटीत काढून घ्या. मस्त तिळाची बाजरीची भाकरी केलेली आहे आणि हे मी देवाला नैवेद्य दाखवला.